सोलापूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी एका तृतीयपंथीयाची हत्या झाली आहे। या हत्येने खळबळ उडाली आहे। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या एका भावी नगरसेवकाची हत्या झाली। अय्यूब सय्यद असं त्या तृतीयपंथीयाचं नाव आहे। अय्यूब सय्यद हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होते। त्यांनी प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती। मात्र त्यापूर्वीच हत्या झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे। परिसरातील नागरिकांनी माहिती देताना सांगितलं की अय्यूब सय्यद यांच्याकडे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने होते। हत्या करणाऱ्यांनी सर्व सोने लंपास केले आहेत। हत्या करणाऱ्यांनी कानातील सोने ओरबाडून कान फाडून घेऊन गेले आहेत। तृतीयपंथी अय्यूब सय्यद यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून तयारी सुरू केली होती। अय्यूब सय्यद यांनी त्यांच्या प्रचाराचे व्हिडिओ आणि फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते। त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला लाखोंच्या संख्येने प्रतिसाद मिळत होते। अय्यूब सय्यद यांना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळत होती। पारलिंगी समुदायातील व्यक्ती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले होते। निवडणुकीआधीच पारलिंगी अय्यूब सय्यद यांच्या हत्येमुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला मोठा धक्का बसलाय। तृतीयपंथी अय्यूब सय्यद यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सदर बाजार पोलीस करत आहेत। पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही सारखे महत्त्वाचे पुरावे लागले आहेत। शहरातील लष्कर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शुक्रवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास 3 अनोळखी व्यक्ती अय्यूब सय्यद यांच्या घरात प्रवेश करताना दिसून आले आहेत। हेच 3 संशयित मध्यरात्री 2च्या सुमारास घराबाहेर पडताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत। काल शनिवारी दुपारी ही मृत्यूची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या तिघांवर मुख्य संशय व्यक्त केला आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।